नमस्कार मित्रांनो, मी स्वराज अष्टुनकर तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये सरचे स्वागत करतो। तर आजचा हा ब्लॉग खूप दिवसानंतर येत आहे, आफ्टर लॉंग टाईम। कसं काही टाईम भेटतच नाही, मी म्हटलं चला आजचा आपण शिवपुराणचा ब्लॉग काढू, कारण की आपले जे महाराज होते उमेश महाराज ते अगोदरी आलते आणि आता आपलं शिवपुराण झालं। ते काही 3-4 दिवस काही जाणं झालं नाही आणि आजचा शेवटचा दिवस होता, तर मस्त आपण व्हिडिओ शूट केलेला आहे, तुम्हाला दाखवतोच। आणि ते मंगाशी म्हणजे इंट्रो गडबडीत इंट्रो आलता, पांढऱ्यातून आलो डायरेक्ट आपला व्हिडिओ शूट करायला गेलो। आता मस्त हवेशीर आलो गावाच्या बाहेर, बॅकग्राऊंड दिसतच असेल आणि इथं मस्त आम्ही व्हिडिओ शूट केले। तर पहिले आपण शिवपुराणचे व्हिडिओ टाकून देतो ब्लॉगमध्ये आपल्या, तू नक्की पहा। आणि आता मी कधी लाईव्ह केलं तर आता विचार चालू असा की दररोज लाईव्ह करावं, मग तुम्ही सांगा लाईव्ह करू की नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे आपले काही व्हिडिओ येत नाही जास्त, म्हणून म्हटलं लाईव्ह करून घ्या। मस्त आता दररोज लाईव्ह करत जाऊ, आपले लाईव्ह येत जा सगळेजण। चला मग आपण आता इथं व्हिडिओ काढला, शेवटून व्हिडिओ दाखवतो तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटून। चला मग, जय श्रीराम, हर हर महादेव। पुढील भगवंताची भक्त पत्नी प्राप्त होणं ही नियती निर्धारित करते, नियतीवर आधारित। आणि या भद्रसेन नावाचे जे राजा आहेत त्यांची पत्नी सुंदर होती, पतिव्रता होती, दान धर्म करणारी होती। आणि ज्या प्रकारे भद्रसेन नावाचे राजे शिवभक्त होते त्याच पद्धतीने पत्नी ही शिवभक्त होते। शरीरावरचे समस्त वस्त्र आभूषण काढून गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतात आणि ललाटावर त्रिपुंड लावतात। शिव परमात्मा सांगतात की हे नियती प्रेरित आकर्षण आहे। 5 वर्षाची मीरा रोहिदासांकडे जाते तोरडी दुरुस्त करण्याकरता, आणि रोहिदासांना म्हणते की बाबा माझ्या पायातली तोरडी दुरुस्त करून द्या, आणि संत रोहिदास ती तोरडी दुरुस्त करून देतात। पुन्हा ती तोरडी लहान भरते, पुन्हा रोहिदासांकडे देते की बाबा ही तोरडी दुरुस्त करून द्या। पुन्हा संत रोहिदास तोरडी दुरुस्त करतात, व्यवस्थित करतात, मीरेच्या हातावर ठेवतात। पुन्हा ती मीरा आपल्या पायामध्ये ते पैजण घालते, तोरडी घालते आणि म्हणते की बाबा ही आणखीन छोटी झाली, व्यवस्थित करून द्या। संत रोहिदास ती तोरडी पैजण व्यवस्थित करतात आणि स्वतः मीरेचा जो पाय आहे हा पाय समोर घेतात आणि संत मीरेच्या पायामध्ये ती तोरडी घालतात। ज्यावेळी संत रोहिदासाचा स्पर्श मीरेच्या पायाला अजून जला शिव तत्वाची ओळख सूत महाराज करून देतात, शिव परमात्मा माता पार्वतीला ओळख करून देतात। शिवतत्व या जगतामध्ये काय आहे की या शिवतत्वाला शस्त्र कापू शकत नाही, पाणी वाहून नेऊ शकत नाही। आणि या लज्जलाव सृष्टीतील प्रत्येक मनुष्य मात्र माझा सनातन अंश आहे, आणि मला मनुष्य विसरला म्हणून दुःख भोगतो। शिव परमात्म्याला आम्ही विसरलो, माता पार्वतीला आम्ही विसरलो। मनःशस्त्र अनिंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति, मन बुद्धि चित्त अहंकार 5 अंतःकरण आधार। जिसे शस्त्र पाते अग्नि जलाए, मृत्यूच्या वेळेस पडते ते आमचं शरीर, मृत्यूच्या वेळेस आमचं शरीर खाली पडलेलं राहतं। समस्त नातलग, समस्त आमच्या कुटुंबातील, आमच्या गावातील, आमच्या मोहल्ल्यातील लोक एकत्र होतात आणि आम्हाला स्मशान भूमीमध्ये घेऊन जातात। मृत्यू होतो तो शरीराचा, परंतु या शरीराच्या आतमध्ये जो अजर नित्य शाश्वत खंड मानव शरीर, जे शिवतत्व या शरीरामध्ये आहे, की या शरीरातून शिवतत्व बाहेर निघाल्यानंतर या शरीराला कोणी स्पर्श करत नाही। हे शव आहे शरीर, आणि या शरीराच्या आतमध्ये कोण आहे?
भगवान शिव परमात्मा माता पार्वती जिसे शस्त्र काटेन अग्नि जलाए डलाए न पानी न मृत्यु पाए अमर आत्मा सच्चिदानंद में हो शिवोहम शिवोहम शिवस्वरूप नियती प्रेरित आकर्षण आहे या ठिकाणी ही कथा करण्याकरता आलो नियती प्रेरित आकर्षण आहे आणि तुम्ही इथं कथा श्रवण करण्याकरता आले ज्यांच्या घरी या 7 दिवसपर्यंत आम्ही भिक्षेचं भोजन ग्रहण केलं त्यांच्यासोबत नियती प्रेरित आकर्षण आहे तुमचा आणि आमचा कधीतरी कोणातरी जन्मामध्ये संबंध आला म्हणूनच तुमच्या घरी आम्ही. तर मित्रांनो मस्त इथं व्हिडिओ शूट केलेला आहे आम्ही चांगल्या प्रकारे. कोणता रे व्हिडिओ आहे रे कोणता? स्वराची पोट्टी. हा माई पोट्टी कधीपासून झाली माई पोट्टी मला ते एकही नाही. रिया नावाच्या पुरीच्या नावानं आम्ही व्हिडिओ शूट केला आहे. अधिक आता आम्ही ना रिया नावाच्या पुरीचा व्हिडिओ शूट केला आहे आता सध्या. अधिक काही बोल ना बस तू बोलता. उनकी